8 डिसेंबर हा दिवस सर्व भारतीयांच्या आठवणीत कायम राहणारा दिवस आहे। मोदी सरकारने याच दिवशी नोटबंदीची घोषणा केली होती। 8 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारने 500 आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या। सरकारच्या या निर्णयामुळे सर्वांना मोठा धक्का बसला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 वाजता जनतेला संबोधित केले आणि बंदीच्या निर्णयाची घोषणा केली। या नोटबंदीच्या आठवणी ताज्या होण्याचे कारण म्हणजे यानंतर महिनाभराने अलिबागमध्ये दरोड्याचा गुन्हा घडला होता। ब्रेकिंग न्यूज म्हणजे जे 10 आरोपी होते त्यात 4 जण पोलीस होते। या सर्वांवर 40 लाख रुपये ज्यात नवीन 2000 रुपयांच्या नोटांचा समावेश होता। तो किडनॅपिंग करून दरोडा टाकण्याचा आरोप होता। जवळजवळ 7 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला असून 4 पोलिसांसह 10 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट स्वप्नील दिघे यांनी या प्रकरणी आरोपी पोलिसांच्या बाजूने काम पाहिले। त्यांना या प्रकरणी त्यांचे सहकारी ॲडव्होकेट तमन्ना शेख व दीपक सोलंकींची उत्तम साथ मिळाली। मुंबई घाटकोपर येथील फिर्यादी जे जमीन खरेदी विक्री करणारे व्यावसायिक आहेत, त्यांनी तशी फिर्याद 6 जानेवारी 2017 रोजी अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केली होती। 26 डिसेंबर 2016 रोजी ते अलिबाग येथे जमिनीचा व्यवहार करण्यासाठी आले होते। अलिबाग येथील आरोपी महिलेने जी जमिनीचे व्यवहार करते तिने फिर्यादी यांना 1 कोटीची जमीन 80 लाखात मिळत असून 50 लाख रुपये घेऊन बोलावले होते। त्याप्रमाणे फिर्यादी हे 50 लाख रुपये घेऊन ज्यात 40 लाख नवीन 2000च्या नोटा होते व 10 लाख 100 रुपयांच्या नोटात होते। अलिबाग येथे फिर्यादी आपल्या साथीदारांसह पैसे घेऊन आल्यानंतर त्यांना लुटण्यात आले होते। जे 10 गुन्हेगार होते त्यात 4 इसम हे पोलीस वर्दीत होते अशी तक्रार त्यांनी दाखल केली होती। त्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयात ही केस सुरू होती। पोलीस आरोपींच्या बाजूने प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट स्वप्नील दिघे हे काम पाहत होते। जवळजवळ 7 वर्ष हा खटला चालला। ॲडव्होकेट स्वप्नील दिघे व त्यांचे सोबतचे वकील सहकारी ॲडव्होकेट तमन्ना शेख व दीपक सोलंकी यांनी अत्यंत मेहनतीने ही केस चालवली। अनेक मुद्दे त्यांनी न्यायालयासमोर आणले। परिस्थितीजन्य पुराव्यावर त्यांनी जोर दिला। बारीक बारीक मुद्दे कायद्याच्या कसोटीवर तपासले। सरकार पक्षाने उभ्या केलेल्या पुराव्यांचा उलट तपासणीत फोलपणा उघड केला। अखेर न्यायालयाने प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट स्वप्नील दिघे यांचा युक्तिवाद मान्य करून सर्व आरोपींची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली। ब्रेकिंग न्यूज म्हणजे आरोपींमध्ये 4 पोलिसांचा समावेश होता, त्यांनाही या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले। डिसेंबर 2016 मध्ये आपल्या भारतामध्ये संपूर्ण जिल्ह्यात नोटबंदी लागू झाली होती। त्यावेळेला आपल्या रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये काही मोठ्या प्रमाणावर 2000च्या नवीन नोटा आणल्या गेल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये 4 पोलीस कर्मचारी व 6 त्यांचे इतर साथीदार यांनी मिळून त्या ज्या नोटा लोक घेऊन आले होते त्यांना किडनॅप करून त्यांच्यावरती दरोडा घातला व त्या मधले 40 लाखाच्या नवीन नोटाची रक्कम जी आहे ते घेऊन गेले होते। अशा प्रकारची केस रजिस्टर झाली होती। ती केस ज्या वेळेला 2 जानेवारी 2017 मध्ये रजिस्टर केली गेली होती आणि त्याच पिरियडमध्ये बाकीचे 10 आरोपी जे आहेत ते अटक केले गेले होते। 2017 ते 2023 पर्यंत ह्या खटल्यातील काही जे पोलीस कर्मचारी होते त्यांना मान्य उच्च न्यायालयाने किंवा सत्र न्यायालयाने त्यांना जामीन दिला गेला नव्हता। त्यावेळेला तेव्हापासून ते जे आरोपी आहेत ते जेलमध्ये राहून सजाचा खेटला चालू होता। साधारणतः ह्या केसमध्ये 47 साक्षीदार जे आहेत हे सरकार पक्षातर्फे तपासले गेले होते। ज्या वेळेला ह्याच्यातील काही आरोपी उच्च न्यायालयामध्ये त्यांच्या पोलीस कर्मचारी उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी गेले होते, त्यावेळेला उच्च न्यायालयाने सुद्धा ह्या आरोपी हे पोलीस कर्मचारी आहे, त्याला कायद्याचा नॉलेज आहे, या कारणास्तव त्यांना जामीन जो होता फेटाळला गेला होता। परंतु त्यावेळेला उच्च न्यायालयाने कुठेतरी ह्यांना दिलासा म्हणून सदर केस जी आहे ते लवकरात लवकर 6 महिन्याच्या आतमध्ये 6 महिन्यापर्यंत संपवण्याचे निर्देश जे आहेत हे जिल्हा सत्र न्यायालयाला दिले गेले होते। त्याप्रमाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सदरचा खटला हा थोडा फास्ट ट्रॅकवरती चालून हा लवकरात लवकर निकाली काढण्यात आला। अशा परिस्थितीमध्ये हा ज्या वेळेला गुन्हा घडला गेला होता त्यावेळेला रायगड जिल्ह्याची क्राईम ब्रांच
जे लोकल क्राईम ब्रांचची टीम आहे ते सुद्धा याच्यामध्ये काम करत होती. त्याचप्रमाणे इतर पोलीस कर्मचारी काम करत होते आणि अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणावरचं आणि त्याच्यामध्ये पोलिसांचा सहभाग आहे. अशा प्रकारे ज्यावेळेला गुन्हा रजिस्टर केला गेला होता, त्याच्यामुळे हा आपल्या रायगड जिल्ह्यातील पोलिसांनी वेगवेगळे स्वतःच्या टीम नेमून ह्याचा तपास केला गेला होता. 2017 ते 2023 एवढा कालावधी गेल्याच्या नंतर आता डिसेंबर महिन्यामध्ये सदरचे 10च्या 10 आरोपींना मान्य सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले गेलेले आहे. सरकार पक्षातर्फे जे 47 साक्षीदार तपासले गेले ते कुठल्याही प्रकारे सरकार पक्ष तपास यंत्रणा ह्याच्यामध्ये 2,000 रुपयाच्या नवीन नोटा आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आल्या होत्या 2016 साली डिसेंबरमध्ये. त्यावेळेला इतर पोलीस जे 4 पोलीस कर्मचारी व त्यांचे इतर 6 साथीदार अशा लोकांनी त्यांना तिथे ताब्यात घेऊन त्यांना किडनॅप करून त्यांच्या दरोडा घालून 40 लाख रुपये हस्तगत ताब्यात घेतले होते. अशा प्रकारचा गुन्हा जो आहे हे जे सरकार पक्ष तपास यंत्रणा तिघे सिद्ध करू शकले नाही. त्याचप्रमाणे हे जे पोलीस कर्मचारी व इतर जे त्यांचे 6 साथीदार होते यांनी तो गुन्हा केला होता हे सुद्धा तपास यंत्रणा आणि सरकार पक्ष सिद्ध करू शकलेला नाहीये. त्याचमुळे जे 10 आरोपी आहेत, 4 कर्मचारी आणि 6 इतर, ह्या सगळ्यांना माननीय सत्र न्यायालयाने लास्ट वीकमध्येच सगळ्यांना ह्या केसमधून निर्दोष मुक्त केले गेलेले आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.